कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत भाजपच्या माजी नगरसेवकाने महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे। मनोज राय असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे। त्याने महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता आणि तिला जबरदस्ती गर्भपात करण्यास देखील भाग पाडले होते। या प्रकरणी आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मनोज रायवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोज राय हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेत राहणाऱ्या 30 वर्षीय पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत पीडितेने लग्नाचे आमिष दाखवून माजी नगरसेवक मनोज रायने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केलाय। तसंच त्याने तिला 4 वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप केलाय। दरम्यान पीडित लग्नाचा हट्ट धरल्यानंतर आरोपी माजी नगरसेवकाने तिला धमकी देऊन शिवीगाळ करत तिला बेदम मारहाण देखील केली होती। आरोपीच्या या धमक्या आणि मारहाणीनंतर पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। या पीडित महिलेने मनोज राय विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनंतर पोलिसांनी मनोज राय यांच्या विरोधात कलम 376(2) एन 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बिल्डर, व्यावसायिक आणि भाजपचे माजी नगरसेवक असलेले मनोज राय कल्याण पूर्वेतून आमदार होण्याचे स्वप्न पाहत होते। मनोज राय हे आमदार गणपत गायकवाड आणि मंत्री कपिल पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात। दरम्यान कोळसेवाडीत गुन्हा दाखल झाल्यापासून मनोज राय हा फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत।